नक्कीच उमरखेड तालुक्यामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढी लोकसंख्या आलेली आहे त्याच्यामध्ये उमरखेडची संख्या हे निश्चितच जास्त राहणार आहे. त्यासाठी आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब हे निर्धार करून हे गाठीभेटी सुरू केलेलं आहे. म्हणून म्हणतो जिथे निर्धार मजबूत असतो तिथे केवळ रचना नाही तर इतिहास घडतो आणि तो आपल्याला इतिहास घडवायचा आहे. दुसरी एक शायरी छोटीशी साहेबाच्या याच्यासाठी की खरोखरच तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे की तुमचा पाहुणा एक आंबेडकर घराण्याच्या संलग्न आहे. जे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे त्या सोसायटीचं काम एवढ्या विश्वासानं एक छोटा तुमचा पाहुणा गरीब पाहुणा तो पाहुणा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं काम पाहतो एवढा विश्वास आंबेडकर घराण्यानं त्यांच्यावर टाकलेला आहे. म्हणून त्यांच्याबद्दल एक छोटीशी शायरी हे करतो. सर, आपके बुलंद इरादों से आपके बुलंद इरादों से तो चट्टानों भी डगमगाती है. आपके आने से हवा का रुख बदल जाता है. आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है. दुश्मन क्या चीज़ है, तूफान भी अपना रुख बदल देता है. तूफान भी अपना रुख बदल देता है. दुसरी एक छोटीशी शायरी सर, राहत इंदोरी साहेबांची या तरुणासाठी. आणि सर खरोखरच जेव्हा आपल्या देवसरीला सातारीला त्यांचं हॉस्टेलमध्ये जीवन घडलं तेव्हा त्या काळात आंबेडकरी चळवळ एवढी म्हणजे प्रगतशील किंवा नव्हती. त्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये सरांनी लेखणीच्या माध्यमातून विद्यार्थी पेटवले, आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याचं काम केलं. म्हणून राहत इंदोरी साहेब काय म्हणतात, तूफानों से आँख मिलाओ, तूफानों से आँख मिलाओ. मोठ्या वादळाला कोणी डोळे म्हणजे तुम्ही असे त्याच्याकडे टक्करून पाहू शकता का? नाही. का पाहू शकत नाही? कारण तुमच्या डोळ्यामध्ये धूळ जाईल. तूफानों से आँख मिलाओ, सैलाबों पर वार करो. सैलाब म्हणजे समुद्राच्या लाटा. समुद्राच्या लाटा ज्या असतात त्याच्यावर कोणी वार करू शकते का? काठीनं, तलवारीनं नाही करू शकत. तूफानों से आँख मिलाओ, सैलाबों पर वार करो. मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर कर दरिया पार करो, तैर कर दरिया पार करो. हाच संदेश घेऊन सर तुम्हाला येथे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या विचारधारेला अभिवादन करून आज खूप दिवसाची माझी या चिंचोलीला येण्याची इच्छा होती, परंतु आज हा योग आलेला आहे. आपल्या जिल्ह्याचे नेते तात्यारावजी हनवते यांनी आपल्याला आरक्षणाचा मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा संदेश घेऊन मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय. कालच्या 20 तारखेला नागपूरला एक मोठा मोर्चा झाला आणि तिथे साहेबांनी सांगितलं की तिथे जाऊन रिपब्लिकन सेनेचं प्रतिनिधित्व करा. आणि तो प्रचंड मोर्चा म्हणजे संपूर्ण बौद्ध समाज आता पेटून उठलेला सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आणि पेटून उठणं गरजेचंच आहे. तर जो महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, त्याच्यामुळे ते पुढे काय परिणाम होणार आहेत हे आपल्याला कळत नाही. आपण आता म्हणतो आम्ही जे सुटाबुटात आलो, आम्ही जे स्वाभिमानाने राहतो, आज जो आमचा दरारा आहे, आम्ही उदाहरण देतो की भीमा कोरेगावचं उदाहरण देतो. आणि आज आम्हाला जे हे दिवस आलेले आहेत त्याचं कारण आपण सांगतो की आमचे पूर्वज एवढे पराक्रमी होते, एवढे हुशार होते, एवढे जबाबदार होते, एवढे संवेदनशील होते, एवढे सुसंस्कृत होते, एवढे लढाऊ होते. त्यांनी तेव्हा ते केलं म्हणून आम्हाला हे दिवस आले.
आपण जर शांत राहिलो तर पुढच्या पिढ्या म्हणतील आपल्याला आमचे पूर्वज एवढे मूर्ख होते, एवढे नालायक होते, एवढे असंवेदनशील होते, एवढे असंस्कृत होते, एवढे बेजबाबदार होते की अरे यांच्या डोळ्यात देखत आरक्षण संपू लागलं आणि या मूर्खांनी काहीच केलं नाही, म्हणून आमच्या वाट्याला हे दिवस आले, हे पुढच्या पिढ्या म्हणणार आहेत. आणि तसं जर म्हणून द्यायचं नसेल तर आता तुम्ही इथे बसलेले आहात, तर म्हणजे तुम्हाला हेही माहिती आहे की एखादी सत्य गोष्ट सांगत असताना माणसं भेटत नसतात. समजा इथं जर भांडणं लागली असतील ना तर बाया पीठ चुरता चुरता अर्धवट सोडतात आणि पळतच येतात बघायला. पुरुष हातावरचे कामं सोडतात, पळतच येतात बघायला, गर्दी करतात, टाचा उंच करू करू बघतात. परंतु एखादी चांगली गोष्ट सांगायची म्हटलं की त्यांना मुरमुरे आहेत म्हणावं लागते, तिथे मुरमुरे देणार आहेत, जेवायला आहेत म्हणावं लागते. असं काही म्हटलं की मग मात्र येतात, आणि काहीच नाही म्हटलं की कुणी येत नाही. भगवान बुद्धाला दिव्य ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला माहिती, आणि भगवान बुद्धाला असं वाटलं की मी हे लोकांना सांगितलं पाहिजे, आणि हे जर सांगितलं नाही तर एक काळ असा येईल की हे एकमेकाचे गळे कापतील आणि या पृथ्वीवर एक काळही माणूस शिल्लक राहणार नाही. मग भगवान बुद्ध माणसे शोधायला लागले, शोधायलेत शोधून